नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आज अंगारकी संकष्टीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळी पटकीनं माझं आवरून घेतलं, गणपतींचं दर्शन घेतलं आणि किचनकडे आले. कारण काल लोणी काढलं होतं, तर तूप कढवायचं राहिलं होतं. मग पटकीनं तूप कढवून घ्यायचं. बाकीची कामं आवरून मला आज जरा बाहेर जायचं खरेदीला, कारण आम्ही 4-5 दिवस फिरायला जाणार आहे. त्यामुळं खरेदी बाकीची करायची आहे मला. म्हणजे बाकीची झाली सगळी खरेदी, माझीच थोडीशी राहिल्या. कारण ब्लाऊज शिवाय दिलं होतं, तर टेलरिंग ताई म्हटल्या की ब्लाऊज साडीतल्या पिसातलं शिवू नका, लगेच खराब होतील. त्यामुळं पिसं वेगळी आणा. ती आणायसाठी मला बाहेर जायचं होतं, म्हणून पटकीनं आवरायला लागले. झाडाची फुलं तोडलीत, कारण मला झाडाला 2 फुलं पिवळे गावले, 2 लाल गावले आणि 1 पांढरं गावलं. हराळी काही कुठंच गावली नाही. प्रत्येक ठिकाणी हराळी बघितले तर काय गावले नाही, कारण सगळे जळून गेल्या. आता हराळी काही मिळतच नाही, पावसाची वाट. आज संकष्टीला कारण हराळी मी कायम घालते, पण आज काही भेटलीच नाही. आणि हे बघा, आमच्या दारात मी पानाचं झाड लावलं आहे, खाऊच्या पानाचं. तर ते त्याला बघा पानं आले, ते आता 30-35 पानं आले. ते दरवेळेस तूप कडवताना मी हीच पानं घेते आणि त्यात घालते. एकदम छान तूप राहतं आणि वास पण येत नाही. त्यामुळं वेलची, तुळशीचं पान किंवा खाऊचं पान घातलं की छान वास येतो त्याचा. तर आता दूध तापवून झाले, ते चहा झाला माझा. आता चहा घ्यायला लागल्या. चहा घेऊन मला बाकीचं आवरायचं आहे, त्यामुळे पटकीनं म्हटलं चहा घेऊन घ्यायचं, करून पिऊन घ्यायचा. तर हे पान स्वच्छ धुतलं, कारण रस्त्याकडलं असल्यामुळे लई धुळा पडला आहे. त्यामुळे धुवून घेतलं, त्यात टाकलं. आणि कुठं जायचं म्हटलं की नको ती कामं वाढून बसते. ते अशी गडबड असली की काहीतरी एक्स्ट्राचं काम असतं, आणि ते काय माझ्याबरोबर असंच होतं की जायचं म्हटलं की एक्स्ट्रा काम वाढतंच. त्यामुळं पटकीनं आवरायचं म्हटलं. आता देवपूजा करून घेतली. खाली आमच्या हॉलमध्ये गणपतीची मूर्ती आणि साईबाबांचा फोटो आहे, त्यांची पूजा करून घेतली मी. आणि आता वर आमचं देवघर असल्यामुळं वर देवघरात साहित्य घेऊन गेल्या पूजेचं सगळं. आता देवघरातली पूजा करायची. आणि ही बघा, माझ्या नारळाला दरवर्षी कोंब येतो. तांब्यावर ठेवलेला कळसावरचा नारळ असतो ना, तिला दरवर्षी असा कोंब येतो. आता हे लावायचं राहिलं आहे, आता लावणारच आहे बघा. तर दुसरा यायला लागला आहे कोंब. तर आता बघा, माझी पूजा झाली. अगरबत्ती, आरती, कापूर लावून झाला. साईबाबांचा हे फोटो बघा मी आमच्या देवघरात पण आहे. तर ही शेजारी, आमच्या घराशेजारी रानच आहे. त्या रानात कुठंसुद्धा तुम्हाला हरळे दिसणार नाही, कारण आमची रानं लांब असल्यामुळं तिथं काही जाय येत नाही. तिथं पात्र तर पिलू झोपला आहे. ही बघा, आमची आता कपड्यांची भरून गोळा करून ठेवले. ते कपडे फिरायला जायचं म्हटल्यावर. आता 5-6 दिवस जायचं म्हटल्यावर भरपूर कपडे घ्यायचे. ती बाकीची कपडे टाचायला दिली, ती साड्यांना फॉल लावायला दिली, ते अजून थोडं ब्लाऊज आणि ब्लाऊज शिवायचं राहिले. ते बाकी सगळी गडबडच व्हायला लागल्या. जवळ जसं दिवस येतील तशी गडबडच उडते. तसंच आमचं झालं आहे. आता जायचं म्हटलं की अजून काय काय खरेदी करायची बाकीची राहिल्या. तर आता बाकीची खरेदी करायला जाणार आहे मी. तर आता शाबू करून घेते, कारण पिलू उठला की त्याला पटकीनं काय तर खायला दिलं म्हणजे त्याचं काही नसतं टेन्शन. बाकीचं मग आंघोळ पाणी घातलं तर चालतं आहे. आता पिलूच्या पप्पासाठी आणि पिलूसाठी सकाळ सकाळची खिचडी करून घेतली बघा एवढी. आणि देवाला पण नैवेद्य दाखवायचा म्हणून करून घेतल्या. तर ही बाजूला काढून ठेवलं आहे खिचडी शाबू, कारण कोण खिचडी खात नसलं तर त्याला खीर करायसाठी. आणि हे बघा, आता उठलं आहे बघा. आणि शाबू बाजूला काढून ठेवला मी. हे देवासाठी बघा प्रसाद काढून ठेवला आहे शाबूचा. हे ते पिलूसाठी काढून ठेवला आहे. आता देवाला नैवेद्य दाखवायला आल्या, कारण देवाला एकदा नैवेद्य दाखवला म्हणजे पुन्हा घरातल्याने बाकीच्याने खाल्ला तर चालतो. त्यामुळे पटकीनं नैवेद्य दाखवून घ्यायचा म्हणून मी वर घेऊन आले. आणि असं कसं खाली वर सारखं करून पण वैताग येतो. वर देवघर असल्यामुळं खालनं वर करायला लागतं सारखं. त्यामुळं मी पटकीनं घेतला. आता ह्याला शाबू खायला दिला. आता ह्याला म्हटलं शाबू खातावर आम्ही बाकीचं आवरलं आणि दुकानात आलो आहे बघा. इथं भोसले कलेक्शनमध्ये आमच्या गावापासून 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही दोघी, मी आणि गौरी, आम्ही दोघी आलो आहे. तर आलो की अशी काय तर मस्ती गौरीला कर वाटते, म्हणून तिनं बघा ते तोंडाचं मास्क खाली ओढलं. तर इथं दुकानात आले. आणि कपडे पण इथं मस्त मिळते, ते स्वस्त मिळते, ते योग्य दर लावते ती. आणि दुकानातलं कामगार वगैरे, दुकानदार एकदम मस्त आहे. गेलं की व्यवस्थित आपली कंपनी देते ते. हे बघा, दुकानदार आहे ते, त्या दुकानचं मालक आहे ते बघा. आणि ते दाखवायला गेले ब्लाऊज पीस, कारण मला 2 ब्लाऊज पीस घ्यायचे होते. ती माझं साडीतली ब्लाऊज पीस ह्या अशा कलरची घ्यायची, तर 3 घ्यायची होती, पण 2च भेटले. तेवढीच आम्ही घेतले ते, कारण आता शेवट 1 दिवस राहिला जायचा. अर्जंट देतो म्हणून आम्ही पटकीनं नेण्यासाठी आलो या. तर आता आणि घरी आलो बघा. घरी आल्यानंतर आज मोदक केलं संकष्टी असल्यामुळं. तर बघा, माझा व्हिडिओ कसा आवडतो, आवडला असला तर सबस्क्राईब करा.